रोलिंग सर रोलिंग सर ठीक है ना रोल सर लाइव है रोल ठीक है रोलिंग सर आमच्याकडे लाईव्ह पुण्यासाठी रोल बोला हां रोल तांबा सचिन 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 ठीक है सर सुरू महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे काय 3 वाजलेत। गजापूर विशालगडामध्ये एवढे मोठे प्रकरण घडले, आरोपी फरार। बदलापूरच्या शाळेत चिमुरड्यांचे लैंगिक शोषण झाले, संस्थाचालक फरार। छत्रपती शिवाजी महाराजांचा निकृष्ट पुतळा बनवला, आपटे फरार। फरार व्हा भूमिका घेणार हे सरकारने केली, त्यांची ती काय लाडकी बहीण आहे ना, तसं फरार व्हा योजना। काही करा, आमच्या पक्षातल्यात ना मग चाल निघा। पोलिसही मागत लागत नाहीत, पोलिसांनाही नेमके ह्यांचेच फोन कॉल ट्रेस होत नाहीत, हे कुठे आहे कळत नाहीत। त्याच्यामुळे आपटेंची मजा आहे। ते पण आपटेच आहेत ना, बदलापूरमध्ये पण 2 आपटे, आणि इथे कोण मला माहित नाही, भिडे गुरुजींचे धारकरी कोण आहेत। पण म्हणजे हा द्वेष किती वाढीला लागलाय आणि त्याचे परिणाम काय होतात। तर काल जळगावहून कल्याणला आपल्या मुलीला भेटायला आलेला 70 वर्षाचा म्हातारा गाडीमध्ये बसले होते, त्यांच्या हातात डब्बा होता, आपल्या पोरीच्या घरी चाललेले म्हणून त्याच्यात त्यांनी मिठाई घेतली होती। काही तरुण पोरांनी त्यांना इतकं मारलं, काय संशय तर तुमच्या डब्यात गोमांस आहे। हा महाराष्ट्र नाही आहे, महाराष्ट्रामध्ये हे कधी घडलेलं नाही। महाराष्ट्रामध्ये श्रेष्ठी म्हणजे आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ किंवा आपल्या आजोबांसारखा दिसणारा माणूस जर असेल समोर तर साधारण आपण प्रेमानेच वागतो। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। ह्या संस्कृतीचे 3:13 वाजलेत। तुम्ही कसे कानफडत मारतायत बघा, माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी तुम्हाला दाखवीन तो व्हिडिओ। काय चालू आहे काय? हे विद्वेषाचं राजकारण कुठे थांबणार आहे? फक्त आणि काय त्याच्यात आमचा श्रावण आहे तर तुम्ही मांस का खाताय, त्याच्यावरनं मला आठवलं पर्युषण येते ना, पर्युषण येते तर कोंबडी मटण खाण्यावर बंदी, विक्रीवर बंदी। अरे महाराष्ट्र आमचा आहे की दुसऱ्याचा? अरे महाराष्ट्रातल्या 80% लोक हे मांसाहारी आहेत। हा आमचा महाराष्ट्र आहे, हा समुद्राला लागून असलेला महाराष्ट्र आहे। समुद्राच्या किनारी राहणारा 95% वर्ग हा मांसाहारी आहे, कारण का तो मच्छी खातो, त्याचा आहारच मच्छी आहे। काय चालू झालंय महाराष्ट्रात? म्हणजे इतरांनी येऊन आमच्यावर इतकी जुलूम जबरदस्ती करायची आणि महाराष्ट्राने मान्यता द्यायची। प्रत्येक धर्माबद्दल आम्हाला आदर आहे, जैनांचं जे काय असेल त्याच्याबद्दल आम्हाला आदरच आहे। पण ही कुठली जबरदस्ती की तुम्ही मांस विकूच नका, खाऊच नका, कोंबडी खायची नाही, मच्छी खायची नाही, मटण खायची नाही, आम्हाला रस्त्यावर दिसलंच नाही पाहिजे।
हा कुठला द्वेष की तुमच्या डब्यात काहीतरी मटणाचाच पदार्थ आहे, मार कानफडीत. आमचा श्रावण आहे, मार कानफडीत. अरे कुणाचा श्रावण आहे, कुणाचा पर्युषण आहे, मग त्या लोकांना मारझोड करायची आणि परत ते फरार झालेले असतील आता मारझोड करणारे. कोणीतरी त्यांचा नेता असेल, त्या नेत्याला फोन केला असेल, साहेब दिले अकाला खाडकन, खळ्याळ खटाक काय म्हणतात ना ते, आणि फरार. काय चालवलंय काय? आपल्याला लाज नाही वाटत? म्हणजे आपल्या वडिलांच्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या माणसाला आपण आपल्या हाताने कानाखाली वाजवतो, त्या पोरांना थोडी लाज शरम नसेल? आणि सगळ्यांचे चेहरे व्यवस्थित दिसत आहेत. अजून पोलिसांनी एकालाही अटक केलेली नाही. हे फरार सरकार आहे, फरार सरकार. आत्ताच मी आशा वर्करला भेटून आलो. त्या माझ्याकडे आल्या होत्या, एक 200-300 आशा वर्कर महाराष्ट्रातनं. मागच्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी आंदोलन केलेलं आणि त्यांना सांगितलेलं की तुम्हाला 5,000 वाढीव वेतन देण्यात येईल. ज्या दिवसापासून अनाऊन्स केलं त्याच्यानंतर आजपर्यंत एकदाही 5,000 रुपये देण्यात आलेले नाहीत. ते 5,000 रुपये त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं दिले जात होते, ते जानेवारीपासून बंद आहेत. जानेवारीपासून तेही दिलेले नाहीत. त्यांना दररोज रिपोर्टिंग करावं लागतं. रिपोर्टिंग करायचं म्हणजे कशाने करायचं? आजकाल आयफोन वगैरे असतं ना, काय ते मोबाईल वगैरे काहीतरी असतं ना, पुढे करायचं वगैरे असं काहीतरी असतं ना, सिस्टीम असतात ना काय काय काय. त्याला गरीब बायका आयफोन आणि सॅमसंगचे फोन कुठं आणणार? बरं तरी बिचाऱ्यांनी घेतलेत. रिचार्जला 100 रुपये जरी दिले दिवसाला तरी 3,000 रुपये महिन्याला झाले. माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा. त्या म्हणतात माझी लाडकी बहीण ठीक आहे, पण आमचं वेतन तर द्या. आमच्या बहिणी नाहीत काय? कसं काय घर चालवायचं म्हणाले. आणि ते केलं नाही आम्ही, काय ते फॉरवर्ड केलं नाही की वरच्या शिव्या देतात आम्हाला. ऑनलाईन रिपोर्टिंग. रिचार्ज मारायला तरी पैसे द्या ना मग. म्हणजे एक्सप्लॉयटेशन ऑफ विमेन. महिलांचं एक्सप्लॉयटेशन करणं हा सामाजिक गुन्हा आहे. हा सामाजिक गुन्हा हा सरकार करतोय. 72,000 आशा वर्कर. तुम्ही कशाला खोटं सांगितलं त्यांना 5,000 रुपये देतो म्हणून? आजपर्यंत 1 रुपया दिलेला नाही. 1 रुपया. का त्या बहिणी नाहीत तुमच्या? मी व्हिडिओ दाखवतो, त्याच्यातल्या 20 जणींपैकी 3 जणी म्हणतात आम्हाला 1,500 रुपये नको, आमचा पगार वेळेवर द्या. पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे एक्सप्लॉयटेशन ऑफ वुमेन. त्याला मराठी एक्सप्लॉयटेशनला मराठीत काय म्हणतात? शोषण. महिलांचं जे शोषण होत आहे. आणि खरंच गरीब 10 वाजता घरातनं निघतात, दररोज 150 घरांचा. आणि त्या म्हणाले की तसं काय आम्हाला आरामच नसतो, काही ना काही सर्वे गव्हर्नमेंट लावतच असतं आमच्या मागे. हा सर्वे करा, तो सर्वे करा, ह्याचा सर्वे करा, त्याचा सर्वे करा. त्यामुळे 150 घरं फिरायचीच आहेत आम्हाला दररोज. सरकारने विचार करावा. माणसं उपाशी म्हणणार का आता? हे महत्वाचे विषय तुम्हाला सांगायचे होते. सर, जयदीप आपटे जो संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेत फरार झालेला आरोपी आहे, त्याच्या फेसबुक वॉलवरती पण एक छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी एक चित्र जे आहे ते ट्विट केलेलं, त्याच्यावरतून पण सगळी टीका टिप्पणी होते. परंतु त्याच्या फेसबुक अकाउंटवरती त्याने जे लाईक्स केलेले प्रोफाईल्स आहेत त्याच्यावरतून पण त्याची मानसिकता दिसून येते. खरं तर त्याने मनोहर भिडेंचं पेज लाईक केलेलं आहे, संभाजी भिडेंचं. त्याचसोबतच एकच मिशन ब्रिगेड खतम अशा पद्धतीचे फेसबुक पेजेस जे आहेत ते त्याने लाईक केलेले आहेत. असं आहे, तुम्ही महाराष्ट्रातले किती पुतळे बघितलेत माहीत नाही, पण माझ्या स्वतःच्या ऑफिसमध्ये 2 खूप मोठे पुतळे आहेत.
आपण येता जाता नेहमी गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा बघत असतो आणि त्याची चित्र म्हणजे फोटोजही बघत असतो. आजपर्यंतच्या एकाही फोटोग्राफमध्ये इथे महाराजांना खूप कळली आहे हे कुठे कोणी दाखवल्याचं मला तरी नाही दिसलं. माहीत नाही, कदाचित मी बघायला. त्यांनी त्या फेसबुक पेजवर लिहिलं आहे की त्याचा मित्र म्हणतो की तू हा घाव देखील दाखवलास. हा म्हणतो मी खूप अभ्यास केला त्याच्यावरती, इतिहास समजून घेतला, गुरुजनांकडनं समजून घेतला, तुमच्यासारख्या मित्रांनी मला सल्ला दिला आणि त्यानंतर मी दाखवला. म्हणजे त्याच्या मनामध्ये किती खोचक, म्हणजे मला शब्द नाहीत त्याला काय म्हणायचं त्या आपट्याला. म्हणजे खरं तर तो महाराजांवर वार नव्हता, तो प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरचा वार होता. अफजल खानाचा वकील हा कुलकर्ण्या, अफजल खान पडल्यानंतर महाराजांवर धावून गेला आणि महाराजांनी त्याला बाजूला केलं, तरी त्यांनी दुसऱ्यांदा तलवार मारली, त्याच्यानंतर त्याचं मुंडकं महाराजांनी बाजूला केलं. हा इतिहास आहे. पहिल्यांदा जेव्हा तो धावून गेला महाराजांच्या अंगावर, तेव्हा महाराजांनी त्याला मारलं नाही. जेव्हा त्यांनी दुसऱ्यांदा तलवार उपसली तेव्हा महाराजांनी त्याचं मुंडकं बाहेर काढून टाकलं. म्हणजे असा विकृत माणूस, ह्या विकृत माणसाला एकही पुतळा बनवलेला नसताना पुतळा बनवण्याची कामगिरी कोणी त्याच्या हातात सोपवली आणि तो मूर्ख कोण हे महाराष्ट्र सरकारने जाहीर करावं. सर, ह्याच्या सगळ्यावरती संजय राऊत म्हणतात की याचे सगळे धागेदोरे जे आहेत ते वर्षा बंगल्याशी निगडीत आहेत आणि त्यामध्ये श्रीकांत शिंदेचं देखील नाव घेतलं होतं. मला कोणाचं नाव बी घ्यायचं नाही. थांबा त्याचं होऊ द्या ना. नाही, हा याच्यात एक महत्वाचा मुद्दा आहे की काल मोदींनी ज्यावेळेस माफी मागितली त्यामध्ये त्यांनी याच्यासमोर सावरकरांची सुद्धा कोणी माफी मागत नाही हाही उल्लेख केला. पण पहिली गोष्ट म्हणजे मोदींनी जे येऊन सावरकर आणि शिवाजी महाराज यांना ह्याच्यात आणून जरा काय म्हणायचं काय होतं त्यांची माफी मागितलीच कशाला म्हणून. माफी मागताना मी माफी मागतो, विषय संपला. मी माफी मागतो पण तुम्ही ह्याची माफी मागा, म्हणजे तुम्हाला ह्यांची माफी मागायचीच नव्हती. तुम्हाला झालेल्या घटनेबद्दल माफीच मागायची नव्हती, तुम्हाला एक कॉन्ट्रोवर्सी तयार करायची होती. जे प्रकरण समाजात चर्चेलाच नाही त्याचं प्रकरण चर्चेला आणायचं कशाला. ते प्रकरण लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेच्या आधीच संपलं. म्हणजे ते लहान पोरं मारामारी करतात ना, हा मी तुला एक फाईट मारली पण तू पण मला एक फाईट मारलीस, मग पिट्टमपाट झालेली आहे. अरे काय महाराजांबद्दल बोलतोय आपण, एवढा तर विचार मनात ठेवा. अशी मस्त खून माफी मागायला पाहिजे होती महाराष्ट्राची की क्षमा करा, तर तुम्ही त्याच्यातही. सर, या जळगावच्या इन्सिडेंटमध्ये असं कळलंय की जो प्राईम अक्युज्ड जो मारतोय त्या वृद्ध व्यक्तीला तो एक SRPF चा मुलगा आहे आणि ते सगळे मुलं मुंबईला पोलीसची एक्झाम द्यायला निघाले. हे बघा, म्हणून मी म्हणतो कशी मानसिकता डेव्हलप होत चालली आहे. तुम्हाला आठवतं बोरिवलीच्या जवळ 4 लोकांना गोळ्या मारल्या होत्या एका SRPFच्या जवानांनी. तेव्हा असं पसरवलं गेलेलं की तो माणूस वेडा आहे. मला आठवतं मी पहिला माणूस होतो 15 मिनिटात सांगणारा की तो वेडा नाही, तो इस्लाम द्वेषी आहे, तो मुसलमानांचा द्वेष करत होता. मला खूप जणांनी ट्रोल केलं की कसं काय कळलं तुम्हाला, तुम्ही कसं काय असं काय बोलू शकता. त्यांनी डब्यात जाऊन दाढीवाल्या बघून मारले, टोपी घातली ठाप, कोणी दाढी वाढवली ठाप. आणि नंतर 6 महिन्यांनी सिद्ध झालं की त्याचं सगळं व्यवस्थित आहे, डोकं व्यवस्थित आहे, डोक्याच्या आतमधला मेंदू व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. हे जे वाढवतो ना आपण, त्याच्यातलं कुठली पिल्लावळ जन्माला येते हे ध्यान ठेवा. उद्याचा पाकिस्तान आपण निर्माण करतो आहोत, उद्याचा पाकिस्तान आपण निर्माण करतो आहोत. जितेंद्रजी, आपण पाहिलं असेल तर तानाजी सावंत यांचं एक वक्तव्य शेतकऱ्यासंदर्भात, एक शेतकरी व्यथा मांडत होता त्याची, आणि त्यात तानाजी सावंत त्याला असे म्हणले की तू तुझ्या अवकातीत राहून बोल.
बरोबर ना, गरिबाची किंमतच नाही आहे महाराष्ट्रात. त्याची अवकात काय अडाणी अंबानी एवढी नाही आहे, त्यांनी कशाला बोलायचं महाराष्ट्रात आता. पण सर शेतकऱ्यांच्या संदर्भातलं वक्तव्य हे सेन्सिटिव्ह नाही आहे आपण. अहो, यांना कसलं पडलंय शेतकरी, शेतमजूर, हमाल, महिला, कसलं पडलंय यांना काय. 50% बोला. तानाजी सावंतांना त्या शेतकऱ्यांनी सांगितलं असतं ना, माझ्या लागवडीतलं 50% तुम्हाला देतो, लगेच त्याला कोपऱ्यात घेतला असता. बोल काय काय करायचं आपण. 50%च्या खाली काय बोलायचंच नाही आता. कुठलाही विषय असेल 50%. आता तुमची सुनावणी सुद्धा 3 सप्टेंबरच्या आसपास आहे. अपेक्षा काय आहे? काही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. काही अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडनं नाहीत. मी अपेक्षा करणं सोडून दिलेलं आहे. आता महाराजांच्या आशीर्वादाने लोकांमध्ये जाऊया आणि हे सरकार जावं ही महाराजांचीच इच्छा आहे. सर, तानाजी सावंतने एक वादग्रस्त वक्तव्य केलंय की राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांचा गट यांच्या नेत्यांसोबत किंवा राष्ट्रवादी अजित पवारांसोबत बसलं की बाहेर आल्यावर उलटी येते. उलटी बाहेर आलं मळमळ होते. मळमळ अशा पद्धतीचं वक्तव्य केलंय. म्हणजे नेमकं माहिती चाललं तरी काय? मला काय करायचंय, त्यांना उलटी होते का आतमध्ये जाते, मला काय करायचंय. तुम्ही कोणाला विचारता मला. उलटीच्या गोळ्या त्यांनी घ्याव्यात असं वाटतंय का? नाही म्हणजे हे बघा, नाही, हा तुम्हाला सोडून गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हे बघा. अपमान नाही का? ते बोलतायत, गणेश हाके बोलतायत की असंघाची संघ एनसीपीला म्हणजे अजित पवारांना जवळ घेऊन तुमच्या मला- वाटतं का त्यांना आत्मसन्मान काही? नाही, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण आपल्या एका सहकार्याबद्दल असं बोलणं हे माणुसकीला धरून नाही. ठीक आहे, माझं अजित पवारांचं जे काय आहे ते आहे, ते कधी माझं काही बदलणारही नाही आणि नाही. पण एक आपला सहकारी जो आपल्यात बसतो, आपली 1000 कामं त्याच्याकडे असतात. का अजित पवारांनी तुमची 3 लाखाला मिळणारी गाडी 30 लाखाला घेता येणार नाही, फायलीवर सही केली नाही म्हणून तुम्हाला उलटी येते का? आता दुर्दैवाने अजित पवारांच्या बाजूने बोलणारी माणसंच नाहीत ना ही धमधडाकीची. काय भांडण झालं त्या दिवशी कॅबिनेट मधनं मध्ये, आणि ते कशावरनं झालं? त्या भांडणाचं मेन कारण तानाजी सावंत होते. आम्हाला काही बोलायचं नाही त्यांच्यामध्ये. लढतायत पेलवान, कुस्ती खेळतायत, खेळूया, आमचं काही म्हणायचं नाही. पण हे बोलणं की त्यांच्या बाजूला बसल्यावर मला उलटी होते, हे म्हणजे हे माणसाला सुचतं कसं? अरे तुमची प्रत्येक फाईल त्याच्याकडे जाते ना, त्यांच्याकडे जाते ना सहीला. मग त्याच्यावर उलटी येते का तुम्हाला? उलटी म्हणजे उलटी पडलेली असते का त्याच्यावर? हे इतके घाणेरडे विचार कसे असू शकतात तो माणसांचे? सर, पतंजली टूथपेस्ट मध्ये मांसाहारी घटक असल्यामुळे वकिलांचा दावा आहे. बाबा रामदेव नाही का? ती पर्युषा हे बंद करा, रे बंद करा. जिस तरीके का मोर्चा होगा उसको किस तरह? बीजेपी कह रही है कि प्रधानमंत्री ने माफी मांग लिया, मुख्यमंत्री ने माफी मांग एक तो लिया। पहली चीज है ये है कि माफी मांग के महाराष्ट्र के ऊपर एहसान किया क्या? एहसान किया? उन्होंने माफी नहीं मांगी, उन्होंने खेल खेला. हम मराठी आदमी है, हम बहुत प्यार करते हैं, हमारा दिल भी बहुत बड़ा है, लेकिन हम पागल नहीं है. जिस तरीके से माफी मांगी गई और उसको जो जोड़ा गया, उसको जोड़ने की कोई आवश्यकता ही नहीं थी. अपमान पूरे महाराष्ट्र के मिट्टी का हुआ है. ये जयदीप आपटे कौन है? आपटे फापटे, उसको किसने दिया ये पुतला बनाने के लिए? अरे वो दोषी है ना. जयदीप आपटे फरार है. कौन सी सीबीआई, कौन सी एजेंसी उसको सर्च कर रही है? पूरा घर फरार है. विशालगढ़ में जिसने किया वो फरार है. बदलापुर की जो संस्था चालक है आपटे, वो फरार है. अभी ट्रेन में बुड्ढे को मारा है, वो फरार है. क्या चालू क्या है महाराष्ट्र में? 70-75 साल के बुड्ढे के मारा जाता है, कह के
कि तुम्हारे पास मांस है, मटन है, गोमांस है, और उसको मारते समय का वीडियो देखिए। वो बच्चों का बाप लगता है, बाप नहीं दादा लगता है, और उसको 5-6 लोग ठाप 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 कान के नीचे लगा रहे। अरे क्या, ये महाराष्ट्र ऐसा नहीं है यार। हमारा महाराष्ट्र बहुत अच्छा है। ये महाराष्ट्र के मैंने कभी देखा नहीं है। ये जो प्रदर्शन हो रहा है वो महाराष्ट्र को बदनाम कर रहे हैं। पूरे दुनिया में हमारी एक इज्जत है। हमने कभी दंगाइयों को साथ नहीं दिया है। तुमको नफरत होगी किसी धर्म से, लेकिन मारने का अधिकार किसी के बाप को नहीं है। क्या चालू किया है? सरकार का कोई वचक ही नहीं है, सरकार किसी को लगाम ही नहीं लगाती, तो यही होगा। आपने कहा फरार हो जाओ अभियान। हाँ, सरकारी अभी आपटे किसका आदमी है? आदर्श स्कूल का आपटे किसका आदमी है? अरे पुलिस केस नहीं रजिस्टर करती है। एक छोटी लड़की को जिसके ऊपर अत्याचार हो गया उसको स्कूल में लेके जाती है और उसको स्कूल में पूछती है इधर हुआ क्या, इधर हुआ, इधर हुआ। अरे उसकी मानसिक स्थिति तो देखिए। मैं आज जिम्मेदारी के साथ कहता हूं कि अगले 20 साल तक वो लड़की ये भूल नहीं पाएगी। ये जख्म जो उसके दिल पे हुई है, अपने को लगता है वो बच्ची है, लेकिन जैसे जैसे वो आगे बढ़ती जाएगी, जैसे जैसे उसका डेवलपमेंट, मेंटल डेवलपमेंट होते जाएगा, वैसे 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 उसके दिल पे और असर होता जाएगा। ये सोचो। और साहब, कल आप लोग महाराष्ट्र के लिए मोर्चा निकालने वाले हैं, लेकिन सरकार पुलिस परमिशन नहीं दे रही है। पुलिस परमिशन को पूछता कौन है? मोर्चा निकालने वाले हम ऐसे ही निकालते। क्या करेंगे? पुलिस अंदर लेके जाएंगे, उससे ज्यादा कुछ करते नहीं है। और अंदर जाने की तैयारी है हमारी। मोर्चा तो निकलेगा। दूसरी बात है कि सरकार में महायुति में अनबन दिखाई दे रही है। लगातार बयान आ रहे, तानाजी सावंत के भी बयान आए। उस बयान को आप कैसे देखते हैं? क्या बयान आया? उन्होंने कहा कि उल्टी होती उनको अजित पवार के साथ। क्या ऐसा, क्या आपने कहा कि ये निंदनीय है? क्योंकि भले ही आपके, देखो ऐसा है, भले ही अजित पवार का और हमारा नहीं जमता, लेकिन किसी के बारे में ऐसा बोलना कि उनके बाजू में बैठो तो उल्टी होती है। उल्टी को कुछ हिंदी में शब्द होगा ना, उल्टी है। क्या ये क्या सोच है यार? साथ में क्यों बैठते हो यार? इतनी बेइज्जती करनी है तो साथ में मत बैठो ना। और मैं बताता हूं अजीत दादा के बारे में, तानाजी सावंत को गुस्सा क्यों है, तानाजी सावंत को गुस्सा क्यों आता है। उनकी एक फाइल थी, 3 लाख की गाड़ी वो 30 लाख रुपए में ले लो ऐसा कह रहे थे, और अजित पवार ने वो फाइल पे साइन करने से इनकार कर दिया। तो उल्टी तो आएगी कि खा के बैठे थे ना सब, तो निकल रहा था भाई क्या होगा, उल्टी होगी उल्टी होगी, तो उल्टी तो होने वाली है। एडवांस लिया था 50%। ये 50% लफड़ा कर रहा है सब महाराष्ट्र में। ये एडवांस और 50% जो चालू है ना, उससे 12 बज गए। हर काम में 50%, पुतले में 50%। तो फिर पुतला बनेगा कैसा? वैसा ही बनेगा। कुछ लोग कह रहे हैं हाइट जितना पुतले की बढ़ेगी उतना करोड़ रुपया करप्शन होगा, जितना फीट हाइट। नहीं, अगर 6 फुट हाइट है तो 3 फुट का करप्शन 50%। तो देखो ना, पुतला भी बीच में से ही टूटा है। वो तानाजी सावंत किसानों की औकात निकाल रहे हैं, किसानों का अपमान। किसान, उनको मालूम नहीं, तानाजी सावंत को किसान पहचानता नहीं था। अगर उसकी खेती की 50% जो खेती उगती है वो कहता कि 50% आप ले लो और कुछ मदद करो, तो तानाजी सावंत कंधे पे हाथ डाल के गाड़ी में बिठा के बंबई में लेके आते, सौदा करके निकल जाते। आजकल महाराष्ट्र में 50 सब काम होते हैं। 50% में पूरा महाराष्ट्र भी बेच देंगे। किसानों की आशा वर्कर पिछले अक्टूबर नवंबर में उन्होंने आंदोलन किया था। कहा गया था 5,000 रुपए देंगे,
आज तक 1 रुपया दिया नहीं। इतना ही नहीं तो उनको जो अनुदान दिया जाता है वो भी बंद है। और सबसे मेहनती काम अगर कोई करता है तो आशा वर्कर करती है। वो दिन भर में 150 घर में जाती है। अभी मेरे एरिया में पहाड़ है, पहाड़, वो बेचारे आशा वर्कर हर रोज पहाड़ चढ़ती है। हर तुम्हारा सर्वे आशा वर्कर करती है। उसको जो अनुदान है, उसको महीने को जो पगार मिलना चाहिए वो भी वक्त पे नहीं मिल रहा है। मैं तुमको मांगता है तो सुनाता हूं, मेरे पास वीडियो है। आशा वर्कर कह रही है भाई हम लाडली बहन नहीं है क्या? हम सरकार में काम कर रहे हैं, हमको हमारा वक्त पे कुछ मिलता भी नहीं है। मेरे पास वीडियो है, दिखो, वीडियो दिखाता हूं। मतलब 72,000 महिलाएं काम करती है महाराष्ट्र में। उनके घर कैसे चलते होंगे, सोचा है कभी सरकार ने? और आशा वर्कर घर बैठ जाएंगे तो आपको मालूम है क्या हो सकता है? कोई मालूमात ही नहीं मिलेगी कि घर में क्या हुआ है, कितने डेंगू के पेशेंट है, कौन सी बीमारी फैल रही है, वो पता ही नहीं चलेगा सरकार को। उनको बोलते हैं शाम को 5 बजे ऑनलाइन हमको बता दीजिए क्या हो रहा है। ऑनलाइन बताने के लिए वो स्मार्टफोन लगेगा। स्मार्टफोन लगेगा तो उसका क्या, वो रिचार्ज नहीं, वो क्या बोलते इंटरनेट को, हाँ वो डेटा बिटा को भी, वो जो भी जिससे फॉरवर्ड हो जाता है वो चार्ज करना पड़ेगा। उसकी कीमत नहीं है क्या? अगर समझो 50 रुपए का भी रिचार्ज कर दिया, 50 रुपए का होता नहीं है रिचार्ज, 500 रुपए भरने ही पड़ते रिचार्ज के लिए। अपन समझो कि 50 रुपए तो 1,500 रुपया महीने का रिचार्ज पे गया। उनकी तनख्वाह भी नहीं है 1,500 रुपया। मैं ये समझना चाहूंगा, मैंने इसके ऊपर अभ्यास नहीं किया है, कि इतना एक्सप्लॉइटेशन महिलाओं का हो रहा है, शोषण हो रहा है, इनको मिनिमम वेजेस एक्ट के अंदर क्यों नहीं लिया जाता है? अगर हम सफाई काम करने वाले आदमी को 20, 22, 25 हजार रुपए दे रहे हैं, तो फिर ये भी महिलाएं उतनी ही मेहनत से काम करते हैं, तो उनको कानून के दायरे में जो किमान वेतन आयोग के माध्यम से पैसा दिया जाता है, ये इनको क्यों नहीं दिया जाता है? मैं तो अचंभित हो गया उनके हालात सुन के। 1,500 रुपया, 2,000 रुपया, 300 रुपया। अरे आधुनिक भारत में ये व्यवस्था है। उनकी लड़ाई ये अब मिनिमम वेजेस एक्ट के साथ होनी चाहिए। सरकार लगातार कह रही है कि लाडली बहन योजना के जरिए हम पूरे महिलाओं के पास तक जा रहे हैं। महिलाओं देखो, मैं तुमको वीडियो अभी सुनाता हूं, ये अपना खत्म हुआ तो वीडियो सुन लीजिए, वो महिलाएं क्या क्या बोल रही है। जरूर तुम्हारी लाडली बहन योजना है, तुम पैसे दो, तुमको बहुत अच्छा लग रहा है, वो भी हमें मालूम है। सुरक्षा का क्या करने का, जरा उसके बारे में बात करेंगे। इस महाराष्ट्र में फैलता हुआ द्वेष और मन में जो दुरावा आ गया है, हम जो दूर चले जा रहे हैं, उसका क्या करेंगे? ये महाराष्ट्र ऐसा नहीं है। एक दिल से, एक जान से रहा है। जिसको मारा वो जलगांव से आ रहा था, वो मराठी बात कर रहा था। वो हमारा ही आदमी है ना, मराठी बात कर रहा था। भाषा के ऊपर मैं नहीं बोल रहा हूँ, भाषा के ऊपर किसी को ये नहीं कर रहा हूँ, लेकिन मराठी संस्कृति में ये सब नहीं है। हम एक दूसरे का हाथ पकड़ के एक दूसरे को आगे ले जाते हैं, ये मराठी संस्कृति है। अभी अभी हाल में दहीहंडी हुई ना, नीचे थर पे कौन था और ऊपर कौन था, किसको मालूम है क्या? उसकी जात पात, जन्म कहाँ हुआ है, हिंदू है, मुसलमान है, सिख है, ईसाई है। ये महाराष्ट्र है, और ऐसा त्योहार सिर्फ महाराष्ट्र में मनाया जाता है, और महाराष्ट्र के बाद स्पेन में।
और ये बहुत नजदीक से देखा है मैंने। ये महाराष्ट्र में जाति पाति की राजनीति क्यों नहीं चली? क्योंकि गणपति उत्सव हो, नवरात्रि हो, ईद हो, दिवाली हो, हम सब मिलके मनाते थे। अब इतनी दूरियां बढ़ने लगी है कि और 50 साल के बाद किसी को समझाना पड़ेगा इसको दिवाली कहते हैं और इसको ईद कहते हैं। जिस दिन ये हाल इस देश में आ गए, समझ देना ये देश पाकिस्तान हो गया। सर एक प्रश्न आहे सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नागपूरला आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेगडेवारांच्या स्मृतीस अभिवादन करायला गेलेत, मात्र अजित पवार हे नागपूरला असून देखील त्यांच्यासोबत गेलेले नाहीये. तर काय वाटतं की अजित पवार महायुतीतून वेगळा राम दुरावत चाललाय? अजित पवारांचा गेम वेगळा आहे. अजित पवारांचा गेम वेगळा आहे, तो तुम्हाला नाही समजणार. जाणं टाळलंय त्यांनी. तुम्ही जेव्हा मोदी शहांना भेटता तेव्हा तुम्ही कोणाला भेटता? कुठल्या विचारसरणीला भेटता? शहा RSS मधनं आहेत, मोदी RSS मधनं आहेत. हेगडेवार गोळवळकर यांना समजून घेणारे मोदी आणि शहा आहेत. तुम्ही हेगडेवारांकडे न जाता मी काय RSSच्या जवळ गेलेलो नाही, मोदी शहांना भेटता कशाला? तुम्ही दररोज देवेंद्र फडणवीसांबरोबर चहा पितात. तुम्ही जाऊन नितीन गडकरींना भेटतात. नितीन गडकरी असे अभिमानाने सांगतात मी RSSचा सेवक आहे, स्वयंसेवक आहे आणि मला अभिमान आहे, मी संघाचा माणूस आहे. भेटता ना? मग हे नाटक कशाला करायचं? भूमिका घेताना आपली भूमिका स्पष्ट असावी. स्पष्ट. पडद्याच्या मागे एक आणि पडद्याच्या बाहेर एक अशी भूमिका कधीही ठेवू नका. पडदा कधीही फाटतो. उद्या महाविकास आघाडीचा जोडे मारो आंदोलन आहे, आपली प्रतिक्रिया? आम्ही जोडे मारणार. पोलीस परवानगी नाकारली पण तुम्हाला? अहो, जोडे मारायला कुठे पोलिसांची परवानगी लागते? काय तरी तुम्ही प्रश्न विचारताय यार. असं मी चालत चालत गेलो, काढला जोडा मारला, काय करणार पोलीस? काय प्रश्न आहे का तुमचा काही? अजीत पवार आज नागपुर में होते हुए भी अजीत पवार हेगड़ेवार भवन नहीं. देखो ऐसा उनको दिखाना चाहते हो कि मैं संघ से दूर हूं. देवेंद्र फडणवीस RSS का प्रोडक्ट नहीं है. मोदी शाह जी RSS के प्रोडक्ट नहीं है. जिनके साथ आप बैठते हो मिनिस्ट्री में, वो कभी शाखा में नहीं गए थे? तो ये आप कुछ लोगों को मूर्ख समझते क्या? आप बैठे हो कमल के साथ, वो कमल का फूल RSS के सिवाय बाहर आ सकता है क्या? तो ये ऐसे एक गाना था ना, लुपा छुपी खेले आओ, वैसे चालू है इनका.